दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत उदरनिर्वाह भत्ता 2000 रुपये करण्यात यावा अशी मागणी संभाजी आरमार दिव्यांग संघटनेतर्फे करण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत शहरातील हजारो दिव्यांग व्यक्ती विविध गरजांसाठी लाभ घेत असतात। सदर योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन गरज भागवण्यासाठी मासिक 1000 रुपये देण्यात येतं। सद्यस्थितीत महागाई पाहता हा भत्ता पुरेसा नसून मिळणाऱ्या तुटपुंजा भत्त्यामध्ये कौटुंबिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक खर्च करण्याकामी सेसे होलपट होत आहे। उदरनिर्वाह भत्ता 2000 रुपये करण्यात यावा या मागणीसाठी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांना एक निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हा प्रमुख अनंत नीळ, दिव्यांग संघटना प्रमुख वासुदेव होनकोंबडे, सत्तार बागलकोटे, विजय शेखर चिनवार, सुहास एडके, सुरेखा चौरे आणि वासंती होनकोंबडे आदी जण उपस्थित होते। इथं माननीय आयुक्त निखिल मोरे साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। हा निवेदन म्हणजे आमचा उदरनिर्वाह भत्ता जो 1000 रुपये मंथली मिळतो आम्हाला महानगरपालिकेकडून, तो उदरनिर्वाह भत्ता साधारणतः 2000 रुपये व्हायला पाहिजे। कारण का महागाईच्या काळामध्ये 1000 रुपयामध्ये आमचा प्रपंच चालणं अवघड आहे। त्यामध्ये शैक्षणिक खर्च, वैद्यकीय खर्च आणि परत इतर प्रेरणा खर्च हा मागलेला आहे। त्याच्यामुळं आमचा 1000 रुपयामध्ये उदरनिर्वाह होत नाही। तर आम्हाला शासनाला आमच्या निवेदन असं आहे की महानगरपालिकेचं आमचं निवेदन असं आहे की त्यांनी हा उदरनिर्वाह भत्ता 1000 रुपयाऐवजी 2000 रुपये करावा आणि आमच्या अपंगाला सहकार्य करावं।